लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबड पोलीस ठाण्यात शिवजयंती पूर्व शांतता बैठक उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन. मंडप, रहदारी व वर्गणीबाबत कडक सूचना. नियमभंगास कायदेशीर कारवाईचा इशारा. बातमी नाशिक येथून. आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2026 शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी अंबड पोलीस ठाणे येथे सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:45 ते 6:45 या वेळेत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सिडको महानगरपालिका विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळवळकर, बैठकीत सिडको विभागीय आयुक्त श्री नानासाहेब साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सचिन खैरनार यांच्यासह सुमारे 60 ते 70 शांतता कमिटी सदस्य, महिला समिती सदस्य तसेच विविध शिवजयंती मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मंडप किंवा स्टेज उभारताना जागा मालक व महानगरपालिका सिडको विभाग यांची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारायचा असल्यास शहर वाहतूक विभागाकडून ना हरकत दाखला NOC घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे तसेच सार्वजनिक स्तरावर अडथळा निर्माण करणारे स्टेज किंवा मंडप उभारू नयेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडप परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले. शिवजयंती दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी स्वयंसेवक नेमण्याचेही निर्देश देण्यात आले. याशिवाय उत्सवाच्या काळात कोणत्याही परिस्थितीत जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा तक्रार प्राप्त झाल्यास मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. बैठकीदरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देत शंका निरसन केले. शिवजयंती उत्सव आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोखा राखत पार पाडावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. सिडको भागात जो शिवजयंती उत्सव होणार आहे त्याबद्दल आज शांतता समिती मीटिंग झाली. त्यामध्ये कशा पद्धतीने पोलिसांचं सगळं नियोजन असणार आहे. शांतता समितीची मीटिंग होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका नाशिक आणि नाशिक पोलिसांच्या वतीने जे काही उपाययोजना करण्यात आलेली त्याबाबत माहिती दिली. ॲप्लिकेशन्स कसे करावे, त्याच्या परवानग्या कशा मिळवाव्यात, परवानगी मिळाल्यानंतर काय काळजी घ्यावी आणि त्यासंबंधी काय मर्यादा असतात त्या पाळाव्यात किंवा मर्यादेचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होते याबाबत सुद्धा सर्वांना अवगत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बंदोबस्त हा जो आहे पोलीस स्टेशनकडून ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे जे काही पोलिसांकडून मार्गदर्शक तत्त्वाचं पालन आहे ते करण्याबाबत नागरिकांना सजग केलं जाईल. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे त्या ठिकाणची स्वच्छतेबाबत सर्व आरोग्य विभागास अवगत करण्यात आलं आहे आणि जी मंडळं नाशिक महापालिकेकडे आली आहे त्यांना महापालिकेकडून काय सुविधा पाहिजे आहे याबाबत सांगण्यात आलेलं आहे. की सर्व महापालिकेमार्फतची जी पूर्तता आहे ती नाशिक महापालिकेकडून करून दिलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.